हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे सॅटर्डे आणि सकाळचे 7 वाजलेत. चित्रक मुंबईला गेला आहे. आज त्याची अर्ली मॉर्निंग ट्रेन होती, तर मी पण जरा लवकरच सकाळी उठली आणि उठल्यानंतर मी असं थोड्या वेळ गॅलरी म्हणतो ना, म्हणजे त्याच्यात बसते आणि छान असं नेचरला एन्जॉय करते. आणि त्याच्यानंतर आज मी टिफिन बनवायला आता घेणार आहे. जसं सॅटर्डे तर तुम्हाला माहिती आहे की मी 1 पॉट मीलच बनवते तेव्हा. तर आज मी बनवणार आहे बडोद्याचं सेव उसळ. असं जसं महाराष्ट्रामध्ये मिसळ असते ना, तर मिसळमध्ये जे स्प्राउटेड मूग असतात त्याची मिसळ असते, म्हणजे एक प्रकारचा रसा असतो आणि त्याच्यात फरसाण घालतात. तसंच बडोद्याला जे मिळतं ना, त्याच्यात वाटाणा असतो ना, त्याची उसळ असते आणि त्याच्यात शेव घालून खायची असते. तर माझी रेसिपी आता मी तुम्हाला दाखवले, तुम्ही तसं बनवून पहा. म्हणजे ऑथेंटिक जसं बडोद्याला भेटतं ना सेवसळ, सेम तशीच त्याला टेस्ट येते. तर ती रेसिपी आता मी थोड्या वेळातच तुमच्याबरोबर शेअर करेन. तर नक्की तुम्ही पहा. सो आता थोड्या वेळ मी बसून थोड्या वेळ असं मस्तपैकी छानसं असं जसं नेचरला थोडंसं एन्जॉय करते, छान वाटतं. आणि त्याच्यानंतर मी टिफिन बनवायला घेते आणि ओके. तर सेवसळसाठी सगळ्यांपेक्षा आधी मी जे सांगितले वाटाणे, तर हे सफेद वाटाणे आहेत जे मी रात्रभर भिजवून घेतलेत असे. आणि आता ह्याला मी कुकरमध्ये बॉईल करून घेणार आहे. आता एका मिक्सरमध्ये मी कांदा घेतला आहे, थोडंसं आलं आणि लसूण घेतला आहे आणि ह्याची मी आता पेस्ट करून घेणार आहे. तर आधी मी साहित्य दाखवते. त्याच्यासाठी मी तमालपत्र घेतलं आहे, लवंग आहे, मिरी आहे आणि कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी. त्याच्यानंतर हे 2 चमचे बेसन घेतलं आहे मी आणि त्याच्यानंतर दही लागणार आहे त्याला. आणि हा सेवसळचा मसाला, सेवसळसाठी ते, आणि बेसिक जे आपले मसाले असतात, हळद, लाल मिरची, ते सगळं. ओके, तर रेसिपीला सुरुवात करूया. तर उसळसाठी सर्वात आधी तेलामध्ये मी फोडणीचं साहित्य टाकलं आहे आणि त्याच्यानंतर मी कांदा, आलं, लसूण जी पेस्ट केली होती ती पण मी तेलात टाकते आणि ही पेस्ट लाईट ब्राऊन रंग येईपर्यंत छानपैकी तेलात परतून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकतात की ह्याचा रंग बदलला आहे. आता मी ह्याच्यामध्ये मसाले टाकते. तर आधी मी हळद टाकली आहे, त्याच्यानंतर 2 चमच्यासारखी लाल मिरची पूड टाकली आहे रंग यायला, धने जिरे पावडर, आणि शेवटी मी सेवसळ मसाला टाकला आहे. आणि हे सर्व मसाले ह्या पेस्टमध्ये छानपैकी मिक्स करून तेल सुटेपर्यंत ह्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकतात की ह्याला छानपैकी असं तेल सुटलं आहे. त्याच्यानंतर वाटीमध्ये 1 ते 1.5 चमचीसारखं मी दही घेतलं आहे आणि त्याला गुठल्या मोडून छानपैकी फेटून घेतलं आहे. आणि हे दही आता या पेस्टमध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तेल सुटेपर्यंत ही पेस्ट छानपैकी अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात की छान असं तेल सुटलं आहे त्याला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि मीठ टाकल्यानंतर गरम पाणी टाकलं आहे. थंड पाणी टाकू नये, का की थंड पाण्याने चव पण बदलते आणि त्याला तरी पण सुटत नाही. म्हणजे गरम पाणीचाच उपयोग करावा. आणि एका साईडला हे उकळी येते तोपर्यंत हे बेसन आहे त्याच्यात पण मी थोडंसं गरम पाणी ॲड करून छानपैकी त्याच्या गुठल्या मोडून घेतल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकतात की आता उकळी आली आणि वाटाणे पण शिजून घेतलेत. तर वाटाणे पण मी आता या उसळमध्ये ॲड करते. आणि त्याच्यानंतर हे जे बेसनाचा आपण गोळ केला होता तर तो असा गाळणीने टाकायचा, म्हणजे त्याच्या गुठल्या त्या ह्याच्यामध्ये होत नाही. आता तुम्ही पाहू शकता की किती छान त्याला असा मस्त असा कट सुटला आहे
आणि जितकं उकळू द्या तितकं तो असं छान शिवसर दाटसर होते. आणि मी जे कट होता तो मी काढून घेतला आहे वाटीत, म्हणजे ज्यांना आवडी अनुसार तुम्ही तिखट करून खाऊ शकतात. तर वॉक करून आल्यावर मी झाले आता फ्रेश आणि आता आहे डिनर बनवायचा टाईम. तर डिनरमध्ये मी आज बनवणार होती दही वडे, पण माझा कलीग दुसरीकडे गेला होता एक जागेवर फॅक्टरीला, तर तिथून त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी ढोकळा आणला होता. तर ते ढोकळ्याचं पॅकेट आहे. तर मग मी विचार केला ढोकळा आणि त्याच्यासोबत मी बनवणार आहे फालुदा. मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे फालुदा मिक्स विकफील्डचं आणि हे पॅक मी डीमार्टमधून घेतलं आहे, केसर पिस्ता फ्लेवर. खरंच खूप छान प्रोडक्ट आहे, क्वालिटी प्रोडक्ट आहे आणि टेस्ट पण त्याचा खूप छान आहे. तर नक्की तुम्ही हे ट्राय करा. मी दाखवते आता की मी कसा बनवते. हा खूप सिंपल आहे. तर चला आता पाहूया. तर फालुद्यासाठी सर्वात आधी वाटीमध्ये फालुदा मिक्स काढून घ्यायचं आहे आणि दूध एका साईडला मी उकळायला ठेवलं आहे आणि ह्याच्यात पाणी घालून ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर दूध उकळल्यानंतर हे फालुदा मिक्स त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला छानपैकी जोपर्यंत ते एकदम थिक नाही होऊन जात तोपर्यंत त्याला छानपैकी बॉईल करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात की फालुदा रेडी आहे, खूप पटकन होऊन जातो. असं फालुदा घेतलाय ग्लासमध्ये. तर मी ह्याच्यात आईस्क्रीम टाकेल, जे काजू द्राक्ष फ्लेवरचं आईस्क्रीम आहे ते टाकलंय. सो टेम्पटिंग. घरची सगळी कामं आवरली आहेत, बुक पण वाचून झाली आहे. त्याच्यानंतर आता हा मी फालुदा आहे तो एन्जॉय करते. मग थोड्या वेळ मूवी पाहिल. तर ह्या व्हिडिओचं एंडिंग मी इथेच घेते. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा फालुदा खरंच खूप छान लागतो. बाय बाय. थँक्यू.